मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठल्या अधिकारामध्ये निंबाळकरांना निर्दोष ठरवतायत असा सवाल आता सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे। फलटणच्या बलात्कार प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांचा दावा जो आहे तो आता वादामध्ये सापडला असल्याचं सुद्धा आता बोललं जात आहे। जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलाही कॉम्प्रोमाइज मी करत नाही, पण त्याच वेळी अशा प्रकारे जसं सचिन दादांनी मगाशी सांगितलं, प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही। एका डॉक्टर महिलेची आत्महत्या ही घटना नुसती दुर्दैवी नाही तर तितकीच चिंतनीय आहे। एका सुशिक्षित डॉक्टर महिलेला आत्महत्येपर्यंतची अगतिक होण्याची वेळ काय येते? डिपार्टमेंटकडून आम्हाला काही अपेक्षा असतात। जर पोलीस खात्याचे अधिकारी ज्यांनी कायदा सुव्यवस्थेची बूज ठेवली पाहिजे ते अधिकारीच जर रक्षक अधिकारी भक्षक होत असतील तर दाद कुणाकडे मागायची? त्यामुळे फलटण बलात्कार प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांचा दावा आता वादामध्ये सापडलेला आहे। मुख्यमंत्री कुठल्या अधिकारामध्ये निंबाळकरांना निर्दोष ठरवतात असा थेट सवाल आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारलेला आहे। त्यामुळे सुषमा अंधारे यांनी थेट फडणवीसांना हा सवाल विचारलेला आहे। फलटण बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा दावा आता चांगलाच वादामध्ये सापडण्याची चिन्ह आहे।